रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. समर्थांच्या झोळीत राज्याचे दान. श्री संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा. शिवाजी महाराजांचे गुरु श्री समर्थ रामदास. रामदास स्वामींना शिवबाच्या कर्तृत्वाचा फार मोठा अभिमान आणि आनंद वाटे. त्यांनी शिवबाला अनेक बाबतीत आणि अनेक विषयासंबंधी योग्य मार्गदर्शन केले. शिवबाही तितकेच थोर. आपल्या गुरुचा शब्द त्यांनी कधीच खाली पडू दिला नाही. त्यांची सेवा करण्यात आणि त्यांचा अनुग्रह घेण्यास शिवबा जितके आतुर तितक्याच उत्कंठेने स्वामींनी त्यांना परावृत्त करावे आणि राज्यधर्माच्या कर्तव्याला सन्मुख करावे. एकाने धार्मिक जागृतीचे कार्य केले तर दुसऱ्याने गुलामगिरीच्या जड शृंखला तोडून राजकीय क्षेत्रात महान कामगिरी केली. कोणत्याही सत्कार्याला अधिष्ठान पाहिजे. परमेश्वराचे. शिवबा आणि समर्थ ही गुरु-शिष्य जोडी खरोखरच अपूर्वच म्हटली पाहिजे. तीर्थक्षेत्र हिंडता हिंडता समर्थांनी एकंदर लोकांच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. सामाजिक दुःस्थिती पाहून समर्थांचे मन कळवळून येई. गुलामगिरीचे जोखड दूर करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात शिवबाने फार धिटाई केली होती. दोघांची कार्यक्षेत्रे एकमेकाला पूरक अशी होती. महान कार्याला प्रारंभ करताना शिवबाने समर्थांच्या चरणी जायचे आणि स्वामींनी आशीर्वाद देऊन त्याला कार्यप्रवृत्त करायचे. शिवबांनी अनेक वेळा समाजाकडून काहीतरी सेवा घ्यावी म्हणून आवर्जून म्हणावे आणि स्वामींनी तुमच्या स्वराज्याचा उद्योग ही आमची सेवा आहे असे उत्तर द्यावे. एकदा शिवाजी महाराजांचा मुक्काम साताऱ्यात आणि त्याचवेळी समर्थांचा मुक्काम माहुलीला होता. दुपारच्या वेळी स्वामीजी आपल्या शिष्यासह भिक्षा मागत मागत राजवाड्यात आले. आपल्या खड्या स्वरात उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा लावावे हा श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केली. शिवाजी राजांनी त्यांच्या झोळीत एक चिठ्ठी टाकली आणि आदरपूर्वक वंदन करून ते उभे राहिले. शिवबा, माझ्या झोळीत धान्य न टाकता ही चिठ्ठी कसली टाकली आहेस? समर्थांनी विचारले. समर्थ, आपण झोळी पुढे केली आणि त्यात मी भिक्षा घातली. शिवबाने उत्तर दिले. उद्धव, ती चिठ्ठी वाचून पहा. उद्धव चिठ्ठी वाचू लागला. आजपर्यंत जेवढे राज्य मी मिळवले ते सर्व स्वामींना अर्पण असो. स्वामी म्हणतात, शिवबा, ही राज्याची भिक्षा मला घालून तू काय करणार? आपल्या जवळ सतत राहून आपली सेवा करणार. शिवबा उत्तरले, ठीक आहे, तुझी इच्छा. चल आमच्याबरोबर. असे म्हणून भिक्षेची झोळी नवीन भिक्षेकराच्या खांद्यावर टाकली. 10-5 घरे भिक्षा मागून पाण्याच्या ठिकाणी मुक्काम केला. मिळालेल्या पिठाच्या पानग्या बनवून सर्वांनी खाल्ल्या. आमच्याबरोबर येण्याने काय सुख लागते ते समजले.
स्वामींनी विचारले. याच सुखाकरिता मी आसुसलेला आहे, शिवबाने उत्तर दिले. हे उत्तर ऐकून स्वामींचे अंतःकरण प्रेमातिशयाने भरून आले. त्यांना फार संतोष वाटला. नंतर ते आज्ञेच्या स्वरात म्हणाले, शिवबा, हे राज्य आम्ही का चालवणार? हे तू सांभाळ आणि चालीव. ते चांगल्या रीतीने सांभाळण्यातच आमची सेवा आहे. स्वराज्य नुसते मिळून चालणार नाही. त्याचा नीट सांभाळ करून प्रजेला सर्वतोपरी सुख लागेल असा कारभार होणे आवश्यक आहे. क्षत्रियाने पराक्रम करून राज्याला बळकटी आणावी आणि सच्छील ब्राह्मणांनी तपसामर्थ्याच्या जोरावर राज्याचे व राजाचे हित सतत चिंतावे. ब्राह्मणांना वैभवाची लालसा लागली आणि क्षत्रियाने ब्राह्मण होण्याची हाव बाळगली की राज्याचा डोलारा केव्हाही कोलमडेल याचा नेम नाही. आपली आज्ञा मान्य आहे, पण माझी एक विनंती मान्य करावीच. आपल्या पादुका मला द्याव्यात, म्हणजे मला बरे वाटेल. त्यांच्या नावाने मी राज्य चालवील आणि स्वामित्वाची खूण म्हणून मराठी राज्याचे निशाण भगव्या रंगाचे ठेवण्यास अनुमती द्यावी. स्वामींनी या दोन्ही गोष्टी मान्य केल्या. शिवाजी महाराजांना आनंद वाटला. या वेळेपासून मराठ्यांचा झेंडा भगव्या रंगाचा झाला. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रघुवीर समर्थ. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा.